आणि यानंतर आपण पाहूयात स्पीड न्यूज। कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांकडून साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे। या आंदोलनात कलाकारांसह सामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला होता। जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा वाद चांगलाच पेटलाय आणि यामुळे कोल्हापूरकर संतप्त झाले। त्यामुळे जोपर्यंत हा स्टुडिओ उघडून तिथे शूटिंगला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलेला आहे। 2015 साली घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने शिल्पा शेट्टीसह तिची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता यांना कोर्टाने समन्स बजावलंय। अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आलेलं असून तिघांना 28 फेब्रुवारीपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत। 2015 मध्ये 21 लाख रुपयांचं कर्ज शेट्टी कुटुंबियांनी घेतलेलं होतं, पण ते परतफेड करण्यात ते अयशस्वी ठरल्याची तक्रार एका व्यावसायिकाने केलेली होती। बोईसरमधल्या शिवाजीनगर वस्तीत राहणाऱ्या लीलावती देवी इक्बाल प्रसाद या महिलेला मारहाण झाली। यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला। मोबाईलवरच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरनं या महिलेला मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृत महिलेच्या कुटुंबियांनी घेतलेली आहे। मेळघाटातल्या धारणी तालुक्यातल्या बैरागड इथं पतीनं पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। यात पत्नी 83% भाजली असून पत्नीवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्या प्रकरणी आरोपी नासिर शेख गफूर याला पोलिसांनी अटक केलेली आहे। कौटुंबिक वादानंतर त्यानं पत्नीवर डिझेल ओतलं आणि तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अहमदनगरमध्ये एका कारची ट्रॉलीला जोरदार धडक बसली। यात कारमधल्या 3 जणांचा मृत्यू झालाय। केशव सायकर हे त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी कारनं जात होते, यावेळेला हा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालेला आहे। पुणे सोलापूर महामार्गावर दौंडजवळ भीषण अपघात झालाय। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय, 1 जण जखमी झालेला आहे। ट्रकला मागून येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिली आहे। या अपघातात बाबू अनप्पा कोळी आणि शिवयोगी गणपती देसाई या दोघांचा मृत्यू झालाय, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे। कासुर्डी गावच्या हद्दीतल्या टोल नाक्याजवळ हा अपघात झाला। रायगडमधल्या पाली मार्गावर झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झालाय। त्यांच्या दुचाकीची धडक रस्त्यामध्येच आडव्या आलेल्या म्हशीला बसली। यात दोघांचाही मृत्यू झाला। नांदगाव पाली मार्गावर एका फार्म हाऊस समोर ही घटना घडली आहे। ईस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। मातीनं भरलेला एक डंपर सायनहून जात असताना 4 चाकी आणि एका हातगाडीला त्याची धडक बसली। जखमींना हिंदुजा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। देशभरामध्ये गेल्या 24 तासात 44,877 नवे कोरोनाबाधित आढळलेले आहेत। त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5,37,000वर गेलेली आहे, तर सध्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 3.17%वर गेलाय। राज्यात कोरोनाचे 4,359 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे 32 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे राज्यातल्या मृतांचा आकडा 1,43,387वर पोहोचलाय, तर गेल्या 24 तासात ओमायक्रॉन बाधित 237 नवे रुग्ण आढळलेले आहेत। गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। दोन्ही राज्यात मतदान उद्या होणार आहे, मात्र निकालासाठी 10 मार्चची प्रतीक्षा करावी लागेल। उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत। या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या दरम्यान काटेकी टक्कर पाहायला मिळेल। यावेळेला आम आदमी पार्टीनं सुद्धा जोर लावलाय, त्यामुळे निवडणुकीला तिरंगी लढतीचं स्वरूप प्राप्त झालंय। तर गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत। 301 उमेदवार यासाठी आपलं नशीब आजमावत आहेत। उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या 55 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायूं आणि शाहजहांपूर या 9 जिल्ह्यातल्या मतदारसंघांमधलं हे मतदान पार पडेल।
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी झाल्यानं सर्व राजकीय पक्ष सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत प्रचार करू शकणार आहेत। निवडणूक आयोगाकडून या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। प्रो लीग हॉकी स्पर्धेत फ्रान्सकडून भारताचा पराभव झालाय। शनिवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सनं भारतावर 5-2 मात करत स्पर्धेतला पहिला विजय मिळवला। दरम्यान या स्पर्धेत भारताचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे। ऑस्कर 2022 साठीची नामांकनांची यादी जाहीर झाली आहे आणि यावेळेला भारतातनं एका डॉक्युमेंटरीला ऑस्करमध्ये एंट्री मिळाली आहे। भारताच्या रायटिंग विथ फायर या चित्रपटाला ऑस्करच्या अंतिम यादीमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळालंय। फायर विथ फायर ही डॉक्युमेंटरी पत्रकारितेवर आधारित आहे। सलमान खाननं लता दीदींच्या प्रती एक व्हिडिओ शेअर केलाय। यात लता दीदींचं लग जा गले हे गाणं तो गाताना दिसतोय। त्याच्या या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अभिनेत्री सुष्मिता सेननं तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। यात ती मुलगी अलिसा सेन सोबत मंकी लँड हे गाणं गाताना दिसते। सुष्मितानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। दीपिका पदुकोणच्या गहराइयां या सिनेमातील डुबे या गाण्याला सध्या चांगलीच पसंती मिळतेय। करण जोहरची मुलं यश आणि रुही यांनी देखील हे गाणं गायलंय। करणनं त्यांचा हा गाणं गातानाचा व्हिडिओ फॅनसोबत सोशल मीडियावर शेअर केला। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।